देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय, नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय, आनको उपाय करून आनको उपाय गुरु चरणाधीन मानून काही, गुरु चरणाधीन मानून काही, वेदशास्त्र पाहे हेची सांगे, वेदशास्त्र पाहे हेची सांगे, वेदशास्त्र पाहे हेची सांगे. एका जनार्दनी गुरु चरण सेवा, गुरु चरण सेवा, एका जनार्दनी गुरु चरण सेवा, गुरु चरण सेवा. प्रिय होय देव सर्व भावे, होय देव सर्व भावे, प्रिय होय देव सर्व भावे. गुरु चरणाधीन मानून काही, गुरु चरणाधीन मानून काही, गुरु चरणाधीन मानून काही, गुरु चरणाधीन मानून काही. वेदशास्त्र पाहे हेची सांगे, वेदशास्त्र पाहे हेची सांगे, वेदशास्त्र पाहे हेची सांगे. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, नमावे नित्य सद्गुरूचे पाय, 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 नमावे नित्य सद्गुरूचे पाय. आनको उपाय करून आनको उपाय करून गुरु चरणाधीन मानून काही, गुरु चरणाधीन मानून काही. सद्गुरूचे पाय, नमावे सद्गुरूचे पाय,
नमावे नित्य सद्गुरूंचे पाय, नमावे नित्य सद्गुरूंचे पाय, आणतो उपाय करू नये, गुरुचरणाविन मानू नये काही, वेदशास्त्र पाही हेची सांगे, एका जनार्दनी गुरुचरण सेवा, एका जनार्दनी गुरुचरण सेवा, प्रिय होय देवा सर्व भावे, गुरुचरणाविन मानू नये काही, गुरुचरणाविन मानू नये काही, वेदशास्त्र पाहे हेची सांगे. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं, गुटिक्षेत्रनिवासिनं, तं नमामि वेदविद्यावरिष्ठिं. प्रस्तुत प्राप्त सेवेप्रसंगी आपल्या श्रीपाद बाबांची 27वी पुण्यतिथी, आजचा दिवस पुण्यतिथीचा आहे बघा. त्या निमित्ताने आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये जमलो आहोत. योग कसा आहे बघायचं. बरोबर याच दिवशी मागच्या वर्षी काय झालं, रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाली. 22 जानेवारी हा इंग्रजी कॅलेंडरनुसार, म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार 22 जानेवारी, पण तिथी महत्वाची आहे. महात्म्यांची आपण तिथी आपलं तिथी कुठल्या कॅलेंडरमध्ये असते, कोणता असते, ज्या वेळेला चैत्र महिना सुरू होतो, मराठी वर्षाचा महिना सुरू होतो, त्यामध्ये तिथी
मराठी महिन्यामध्ये तिथी, इंग्लिश कॅलेंडरनुसार तारीख, बरोबर, तारखेनुसार आपण सगळं साजरं करतो. म्हणजे 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. आज वर्धापन दिन, तिथीनुसार आज काय वर्धापन दिन आहे. दुसरी गोष्ट अशी की हा वैष्णव मेळावा, हा भव्य दिव्य असा वैष्णव मेळावा, आनंद मेळावा हा आपल्या गोकुळामध्ये काय आहे, चिखली हे एक गोकुळ आहे असं बाबांनी कधी सांगितलेलं हो? कधी सांगितलेलं? कधी सांगितलेलं कुणाला आठवतही नाही. पण बाबाने आता ते गोकुळ निर्माण केलं, गोकुळ तयार झालं आणि त्या गोकुळामध्ये आपल्या गोमातेच्या सानिध्यामध्ये हा वैष्णव मेळावा इथं संपन्न होत आहे. मग सेवेला सुरुवात करण्याआधी आपण इथं कुणाच्या कृपेनं आलोय? कुणाच्या कृपेनं आलोय? कुणाची तर कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. भगवंताच्या कृपेनं आपण इथपर्यंत मारतात आलोय. भाऊ अवघड आहे संत भेटी, म्हणजे ती कृपा आहे. मग भगवंताचं पहिला स्मरण आपण करूया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजीला, दुसरे चरण संताजीला, दुसरे चरण संताजीला. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू, कथेचा विचारू. महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातुमुनेन्द्रे समागत्य तिष्ठं परमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. आता भगवंताची कृपा, फक्त भगवंताची कृपा असून चालते का? फक्त भगवंताची कृपा असून चालत नाही, त्याला जोड कशाची पाहिजे? संत कृपेची पाहिजे. म्हणून दुसरं चरण आपण ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाला, करुणाकरा दयाला, पवन घालत रात्री, करुणाकरा दयाला, करुणाकरा
पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी दैत्र जननी देवासी जगत उद्धारासाठी धरिला अवतार मिळविला परिवार सिद्धईंचा नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय आन तो उपाय करू नये गुरु चरणाविन मानू नये काही वेदशास्त्र पायी हेची सांगे. अभंग हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा असून अभंग हा फक्त 3 चरणांचा आहे. किती 3 चरणांचा जरी एवढा लहान अभंग असला तर अभंगाची व्यापकता अभंगाची विशालता आपण आता बघणार आहोत. विठ्ठला विठ्ठला बघा नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय. सहज जरी अभंग वाचला तरी आपल्याला समजू शकतोय. नमावे म्हणजे नमन करा. सद्गुरूंचे पाय सद्गुरूंच्या पायाचे नमन करा. गुरु चरणाविन मानू नये म्हणजे इथं पण काय चरण आहे. चरणला पायाला समानार्थी शब्द काय आहे चरण आहे. म्हणजे सद्गुरूंचे पाय सद्गुरूंचे चरण काय करा गुरु चरणाविन काही तुम्ही मानू नका. वेदशास्त्र पायी हेची सांगे काय वेदशास्त्र हे सांगायला आले. 3ऱ्या चरणात काय सांगतात एका जनार्दनी गुरु चरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावे म्हणजे तुम्ही गुरुची चरण सेवा केली किती काय देवाला आवडते. हा अभंगाचा काय भावार काय ते वाचार्थ सहज वाचार्थ शब्दार्थ वाचार्थ गुह्यार्थ मतितार्थ आणि शेवटला गर्भितार्थ. म्हणजे बाबाने आपल्याला कुठं नेऊन ठेवले बघा. डायरेक्ट टॉप गिअरवर आपली गाडी नेली नाही आता त्यामुळे आपल्याला वाचायला की लगेच समजते. म्हणजे नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय. आता नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय. मग या अभंगाची रचना करत असताना नाथ महाराजांनी हेच हा शब्द का वापरला असेल कधी आपल्याला कधी जाणवलं असेल का हे हा शब्द का वापरला असेल. ते हा शब्द वापरता आला असता आतापर्यंत ज्या कीर्तनामध्ये किंवा प्रमाणामध्ये काय वापरतात नमावे हे ते नित्य सद्गुरूंचे पाय. हे या शब्दा पाठीमागचा त्यांची काय भावना आहे काय आहे ते बघा. एकनाथ महाराज हे सद्गुरूंना काल्पनिक मानत नव्हते. म्हणजे जे संत एकनाथ आहेत त्यांची जी भावना होती ती परब्रह्माला काल्पनिक मानत नव्हते. सद्गुरूंना काल्पनिक मानत नव्हते पाहत नव्हते ते. म्हणजे इथं 2 पद्धती आहेत. कशा आहेत बघा. तत्वाला परब्रह्म तत्वावर सद्गुरु भावना धारण करणं लक्षात येते का बघा. परब्रह्म तत्वावर सद्गुरु भावना म्हणजे परब्रह्म तत्व आहेत ते माझे सद्गुरू आहेत हे एक भावना झाली. म्हणजे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती म्हणजे जे बाहेर तत्व आहे त्या तत्वाला परब्रह्म भावना धारण करणं हा एक विषय. आणि दुसरं असं की सद्गुरू हेच काय व्यापक आहेत. ते काय आहे परब्रह्म तत्व आहेत. आलं लक्षात. पहिलं काय सांगितलं तत्वावर परब्रह्माची सद्गुरूंची भावना करणं. आणि दुसरं काय सांगितलं की सद्गुरूवर काय केलं आपण परब्रह्माची म्हणजे हे जे व्यापक स्वरूप आहे ते कुणामुळे आहे माझ्या सद्गुरूमुळे आहे. आज आपण ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो कुणामुळे होतो सद्गुरूंच्यामुळे होतो. जे काय तत्व या जगामध्ये प्रकाशित आहे ते कुणामुळे आहे सद्गुरूमुळे आहे. म्हणजे काय तत्वावर परब्रह्म भावना धारण करणं आणि सद्गुरूवर परब्रह्माची भावना धारण करणं या 2 गोष्टी. ज्या वेळेला साधक सद्गुरूंच्या स्वरूपाचं साधकाला ज्ञान होतं त्यावेळेला त्याची एक भावना दृढ होते की देहाने आलेले सद्गुरू हेच माझ्यासाठी कोण आहेत परब्रह्म. म्हणजे काय दुसऱ्यांदा सांगितलेलं सद्गुरूवर
परब्रह्माची धारणा करणं म्हणजे देहाने आलेले सद्गुरू हेच माझ्यासाठी कोण आहेत? परब्रह्म आहेत. ही भावना दृढ होते आणि या भावने ही नाथ महाराजांची भावना त्या पातळीवरची आहे. म्हणून हे कोण? देहाने आलेले हे काय म्हटलंय? जे देहाने आलेले आहेत ते हे सद्गुरू कोण आहेत? परब्रह्म स्वरूप आहेत. आलं लक्षात? हे आणि ते. तर हे आपण कुणाला म्हणतो? अगदीच जवळ. हा, ही, हे, तो, ती, ते. सोपं आहे. हा म्हणजे जवळ. हा माईक आहे. हा माईक आहे. हे कडूभाऊ आहेत. मला दिसतायत. हे माझे सद्गुरू आहेत. हे माझे सद्गुरू आहेत. मला त्यांचे चरण दिसतायत. मला ते समोर दिसतायत. माझ्या ते परोक्ष आहेत. काय? माझ्या समोर आहेत, दिसतायत. ते म्हटले की लांब. बरोबर? एखाद्या वेळेला दिसत नाही. ते बघा, ते म्हणजे कुठे आहे मला दिसत नाही. म्हणजे काय म्हटलं? देहाने आपल्या जवळ असलेले सद्गुरू यांना काय म्हटलेलं आहे? हे म्हटलंय. त्यांना परब्रह्म स्वरूप नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. म्हणून हे हा शब्द तिथं वापरलेला आहे. आता ते देहाने कसे काय असेनात? आता नाथ महाराजांचे सद्गुरू कोण होते? नाथ महाराजांचे सद्गुरू कोण होते? जनार्दन स्वामी. इथपर्यंत आपल्याला माहित आहे. ते कोण होते? ते काय करत होते? काय होते? एका किल्ल्याचे किल्लेदार होते. बरोबर? किल्ल्याचे किल्लेदार असताना त्यांचं काय काम असणार आहे? किल्ल्याचं राखण करणं, किल्ल्याचं संरक्षण करणं. बरोबर? रखवालदार, किल्ल्याचे किल्लेदार. मग किल्ल्याचे किल्लेदार असणारे असे एकनाथ महाराजांचे सद्गुरू. इथं प्रश्न असा होतोय की त्यांना वेदांताचा अभ्यास कसा असेल? प्रश्न उद्भवतो. राखणदार आहेत. म्हणजे आपण देहाने जर बघायला गेलो, राखणदार आहेत. मग कसे म्हणजे त्यांना कसं वेदांताचं ज्ञान असणार आहे? पण त्यांनी जो काय विनियोग दिला, जी काय संत क्रिया नाथ महाराजांना दिली आणि त्या क्रियेचा त्यांना जो काही अनुभव आला आणि अनुभव आल्यानंतर ही मला अनुभूती आणून देणारे जे परब्रह्म स्वरूप सद्गुरूंचं आहे ते काल्पनिक असू शकत नाही. कल्पना केली हो. अनुभूती आणून देणारं काल्पनिक जर असेल तर आपल्याला अनुभूती कशी मिळेल? बरोबर? अनुभूती यायची असेल, आपल्याला अनुभव यायचा असेल. आता समजा साखर ही गोड आहे. ती मोठी भावना खायला दिली. साखर माझ्या हातातच नाही आणि सांगा अनुभव म्हटल्यानंतर ती पाहिजे हातात. तसं आपल्याला अनुभूती आणून देण्यासाठी देहाने सद्गुरू हे पाहिजेतच. म्हणजे देहाने आलेले सद्गुरू आहेत तेच कोण आहेत? परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणून नाथ महाराज म्हणतात की मला अनुभूती आणून देणारे हे सद्गुरू आहेत ते काल्पनिक असू शकत नाही. ते कोण आहेत? प्रत्यक्ष. इथं प्रत्यक्षाला खूप महत्व आहे. आणि हा प्रत्यक्ष अनुभव आणून देणारे सद्गुरू आहेत ते कोण आहेत? जनार्दन स्वामी आहेत. ते कोण आहेत? परब्रह्म स्वरूप आहेत. म्हणून म्हणतात हे. काय? दुसरा शब्द हे देहाने आलेले सद्गुरू आहेत ते माझे कोण आहेत? परब्रह्म आहेत. आता पुढं नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय. नाही, चुकीचं वाचलं वाटतं मी. नमावे हे कधी कधी सद्गुरूंचे पाय, हेच बरोबर असणार. नमावे हे नित्य काय कधी कधी आपल्या आवडीनुसार, सवडीनुसार, आपल्या भावानुसार, वातावरण अनुकूल असेल तर काय सांगितलंय? नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय. नित्य म्हणजे नेहमी, नेहमी म्हणजे सतत. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम नामी म्हणजे नित्य काय? सद्गुरूंचे पाय आम्हाला नमन करायला सांगितले.
वंदन करायला सांगितलं. आता सद्गुरूंचे पाय, माऊली सुद्धा सद्गुरूंच्या पायाचंच वर्णन करतात. माऊली आपल्या सद्गुरूंना वंदन केल्याशिवाय त्यांच्या अध्यायाचं पान पुढं सरकतच नव्हतं. काय ते 15व्या अध्यायात उभे, आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. आता जर इथं विषय घेतला, हृदय केवढं, सद्गुरूंचं पाय केवढं, आणि ती बसवायचं कसं, बरोबर. मौलीने बसवले असतील कशी, हृदय आपले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले सद्गुरूंची. आता पाय म्हटल्यानंतर हे हाडामासाचे असतील का, असतील का, आपल्या हाडामासाचे पाय असतील का, मग कोणते पाय, ते पाय आपल्याला वंदायला सांगितलं. मग ते कोणते पाय, अनुग्रह आणि प्रबोध. इथपर्यंत आलं. अनुग्रह आणि प्रबोध हे दोन पाय आहेत. हे दोन पाय ज्यांच्याकडे आहेत, ज्यांना अधिकार आहे, ऐका पुढं, ते पाय वंदायचा. तर पुढं विषय मग असं म्हणाल की ज्यांना ज्यांना अधिकार आहे अनुग्रह आणि प्रबोध देणाऱ्यांचे, त्यांची पण काय पायपूजाच करायची. पहिला शब्द सांगितला नाही, ज्यांना अधिकार आहे अनुग्रह प्रबोध देणारे ते संत, त्यांचे चरण वंदायचे, पाय वंदायचे आपल्याला. मग इथं काय करायचंय, आपल्याला जाणायचंय. काय जाणायचंय, अनुग्रह आणि प्रबोध देतात ते सद्गुरूच का, पण इथं काय जाणायचंय, ते आचरणाने सिद्ध आहेत का, ते आचरणाने ब्रह्मस्थितीला पोचलेले आहेत का, अशांचे मग चरण वंदन करा. मग तिथं सांगितलंय, नमावे नित्य सद्गुरूंचे पाय. अजून पुढे नमावे नित्य सद्गुरूंचे पाय, बरोबर. आता इथं सद्गुरूंचे पाय हे करताना मग संत ओळखायचे कसे, सद्गुरू ओळखायचे कसे, कुणाला सद्गुरू म्हणायचं. आता बघा अभंगामध्ये श्री गुरु सारिका असता पाठीराखा, म्हणजे श्री गुरु आले त्यांना आणि ओळखायला पाहिजे श्री गुरु कोण आहे. गुरु, गुरु, सद्गुरु, श्री गुरु आणि जगद्गुरु. आता आपल्याला एका गुरुचा पत्ता लागना, जगद्गुरु पर्यंत कधी जायचं, गुरु ओळखायला येईना, जगद्गुरु पर्यंत कधी जायचं. गुरु कुणाला म्हणायचं, गुरु कुणाला म्हणायचं, शिकवतात, वाईट पण शिकवतात. आता बघा दासबोधात एक श्लोक आहे, दासबोधात रामदास स्वामी म्हणतात, जे करामती करीती दाखविती तेही गुरु म्हणजे ती. करामती म्हणजे चमत्कार, चमत्कार करणाऱ्याला पण गुरु म्हणायचं का नाही. गुरु कुणाला म्हणायचं. आता पुढं काय, गुरु झालं सद्गुरु, गुरु झाल्यानंतर श्री गुरु. आता श्री गुरु जे ईश्वर दाखवतात, ईश्वर दाखवतात, देव दाखवतात, त्यांना काय म्हणायचं, श्री गुरु. आणि अनेक बाबांनी व्याख्या केलेली आहे की ईश्वराचा निष्ठावंत भक्ताला शास्त्राने दर्जा दिलेले कोण, पण निष्ठावंत भक्त पाहिजे. श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा असा ईश्वरांचा निष्ठावंत जो भक्त असेल त्याला काय म्हणायचं, श्री गुरु. सद्गुरु, सद्गुरु कोणाला म्हणायचं, जे अखंड, जे अखंड आनंदात राहून आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय करतात, मुक्त करतात. किंवा बाबांनी सांगितले जे चांगलं आणि योग्य शिकवतात त्यांना काय म्हणायचं, सद्गुरु. गुरु, श्री गुरु, सद्गुरु. आता राहिलं जगद्गुरु, जे स्वतः ईश्वर आहेत, जे स्वतः देव आहेत त्यांना म्हणायचं जगद्गुरु, अर्थात विश्वात्मके देवी मंडळी. विठ्ठल विठ्ठल. आता इथं जगद्गुरूची भूमिका बघा. जगद्गुरु, जगद्गुरु हे श्री गुरूंच्या भूमिकेत पण असतात आणि सद्गुरूंच्या भूमिकेत असतात. म्हणून जगद्गुरु संत माऊलींचा अवतार कोण आहे, श्रीपाद बाबा आहे, हे मान्य आहे, अवतार आहे.
पण आपल्याला माऊलींच्या पेक्षा श्रीपाद बाबांच्या पेक्षा माऊली श्रेष्ठ वाटत असली तर आपल्याला श्रीपाद बाबांना आपण ओळखले नाही. काय म्हणतात, माऊलींच्या काळात जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. तुकाराम महाराजांच्या काळात जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. का? बाबांनी तुम्हाला काय काय दिलं याची जाण नाही. काय काय दिलं बाबांनी, काय काय केलं आपल्यासाठी. आज सकाळी ताईंच्या कीर्तनातून आपण ऐकलं काय काय केलं बाबांनी. अजूनही काय काय करतायत. श्रीपाद बाबांच्या घशाचा कॅन्सर आणि पोटाचा अल्सर एवढं होऊपर्यंत बाबांनी आम्हाला काय केलं, तत्वज्ञानाचा काय केलं, आपल्याला नामाचा प्रचार प्रसार. का तर ही लेकरं घडावी म्हणून, त्या लेकरांना खरा परमार्थ समजावा म्हणून. आणि आता पण बाबा बोलत असताना बाबांच्या घशा असा काय ते ओढून आलाय. मोठेबांचा तिकडून फोन येतोय, बाबांना जास्त बोलू देऊ नका. अजून आपल्याला बाबा ओळखले नाहीत. बाबा आपल्याला ओळखले नाहीत. मग काय दिलं बाबाने आपल्याला, काय केलं आमच्यासाठी. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. अनाथा कारणे काय केले, पंढरी निर्माण केली देवी. काय केलं आपल्यासाठी, आपल्यासाठी काय काय केलं हे जे कधी जाणार, ज्यावेळेला आपल्याला खरी संतांना ओळखायचं आहे. आपण संतांना ओळखण्यातच कुठतरी कमी पडायला आलो. ब्रह्मप्राप्तीचा मार्ग मोठ्या कष्टाने मिळालाय आपल्याला, पण संतांना ओळखण्यात कुठतरी आपण चूक करायला आलोय. कुणाला म्हणायचं संत, कुणाला म्हणायचं, भगवे कपडे घातलेले ना, कुणाला म्हणायचं, वरी भगवा झाला नामे, गेला नामे, अंतरी वर्ष गेला नामे, अंतरी वर्ष गेला नामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तोची म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. त्याला साधू म्हणू नका. संत सांगतात तुम्ही साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी, कलियुगामध्ये तुम्हाला फक्त जाणून करायला पाहिजे. हा, सगळं जाणून करतो, प्रपंच जाणून करतो. बरोबर, काय प्रपंचामध्ये अनावधानाने काय पण करतो. मुली बघायला गेल्या तर जाणून करतो ना. सगळं जाणून करतो. प्रपंच राईट फाईट करतो, पण परमार्थात का असं प्रपंच करतो. म्हणून सांगितलंय संतांना तुम्ही जाणा, सद्गुरूंना तुम्ही जाणा. कुणाला म्हणायचं संत, कुणाला म्हणायचं महापुरुष, कुणाला म्हणायचं. ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आपल्याला मिळाला, पण मोठ्या कष्टानं वाया गेला. का तर आपण संतांचा आश्रय घेतला नाही म्हणून. कुणाला संत म्हणायचं, महापुरुष कुणाला म्हणायचं. माऊली सांगतात की ज्याच्यामुळे त्रास होत नाही, काय ज्याच्यामुळे त्रास होत नाही किंवा लोकांमुळे तो स्वतः त्रस्त होत नाही, त्याला म्हणायचं महापुरुष. जो लाभ हानी यामध्ये नेहमी संतुष्ट असतो त्यांना म्हणायचं महापुरुष. बघा आपल्या डोक्यामध्ये महापुरुषाची व्याख्या काय असते, बाबांनी सगळं सरळ खुलं करून दिले. ज्याच्यामुळे कुणी त्रस्त होत नाही किंवा लोकांमुळे जो त्रस्त होत नाही त्याला म्हणायचं महापुरुष. जो लाभ हानी याच्यामध्ये संतुष्ट राहतो त्याला म्हणायचं महापुरुष. जो नेहमी योग साधनेमध्ये मग्न असतो त्याला म्हणायचं महापुरुष. काय काय सांगितलं, एकच सांगितलं का, एकच सांगितलं का, पुढं अजून सांगितलंय. ज्याची इंद्रिय काय ज्याच्या मनासहित
इंद्रियाचा शरीरावर ताबा आहे, ज्याची मन बुद्धी कुठे आहे? ईश्वराला समर्पित केलेले आहेत. भगवंतानी सांगितलेलं आहे, काय कर, तुझं मन मला दे. कोण देतंय का? तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काटे. आता आपण नैवेद्य दाखवतोय, कृष्णार्पण कृष्णार्पण. पण काय कृष्णार्पण करायचा? काया वाचा मन केले कृष्णार्पण. काया म्हणजे देह, वाचा म्हणजे आपली वैखरी, म्हणजे आपण जे बोलतोय ते सुद्धा, आणि मन तू म्हणे हे काय? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबता करावे दास्य सकळ. म्हणजे असं मन भगवंताच्या चरणाला अर्पण करायचं आहे, समर्पित करायचं आहे आपल्याला. महात्मे काय करतात? आपलं मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणावर सदैव समर्पित असते. शत्रू मित्र समान असतात. काय असतात? शत्रू मित्र समान असतात. आप पर भाव नसतोय, आपला पर का भाव नसतोय. किती महापुरुषाची लक्षणं आहे ती. काय? सदा विरक्त असतो तो महापुरुष, सदा साधनेमध्ये जागरूक असतो तो महापुरुष, तो महात्मा, तो सद्गुरु. अशा सद्गुरूची लक्षणे 12व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितले. असे सद्गुरु की असे महापुरुष की त्यांच्यावर काय असतं? भगवंताची कृपा असते, भगवंताला प्रिय असतात. भगवंताने आपले प्रयोजन त्यांना बहाल केलेले असते. म्हणून जाईल ते तीर्थक्षेत्र, बसेल ते व्यासपीठ, उभा राहील ती नारायणाची गादी, बोलेल ते सत्य, बोलेल ते वाक्य, महावाक्याने करेल ते निर्धारित कर्म, विहित कर्म, सत्य कर्म. अशा महापुरुषाचा आश्रय श्रीपाद बाबांच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे. आपण किती भाग्याचे. अशा महापुरुषाचा आश्रय आपल्याला मिळाला आहे, आपण किती भाग्याचे. काय ते दास श्रीपादाचे झालं. आपण काय ते आपण भाग्याचे. आम्ही भाग्याचे आणि दास श्रीपादाचे. आम्ही पुण्यवानी तर म्हणताच येणार नाही. पुण्यात्मके स्वर्ग जाई जे, पापे पाप्यात्मके काय ते नरका जाई जे, जेने पाविसे ते मज शुद्ध पुण्य. म्हणजे पुण्य केलं स्वर्गात जा, स्वर्गातनं खाली ये नको. बाबाने आपल्याला भाग्यवंत बनवले. काय? भाग्यवान. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहे की श्रीपाद बाबांच्या सारखे सद्गुरू आपल्याला मिळाले, त्यांचा आश्रय आपल्याला मिळाला. बाबा सांगतात की 4 पुरुषार्थ आता बाबांनी सांगितले बघा. कोणते? माणुसकी आणि मुमुक्षत्व, आणि 4 संतांचा आश्रय. मनुष्य जन्म मिळणं कसं कठीण आहे, मिळत नाही. काय ते पावला हा देह काग टाळी न्याय. आंधळ्यानं काय करायचं? हातात टाळी वाजवायची आणि हातात कावळा मिळेल असा आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. म्हणजे बघा किती शुक्राणू, करोडो लाखो शुक्राणू, तिथून आपला काय लागला? 1 नंबर झाला. म्हणजे मनुष्य जन्म आपल्याला मिळत नव्हता, मिळाला. झालं, तिथं संपलं का? नाही. आता पुढं मनुष्य जन्म जर मिळाला, पण माणुसकी निर्माण व्हायला पाहिजे. आता ती कुणाच्यात दिसते का? दिसते नाही. माणुसकी कुणाच्यात दिसत नाही. मग मनुष्य जन्म मिळाला, माणुसकी कुणाच्या मध्ये दिसत नाही. जरी माणुसकी असेल पण मुमुक्षत्व निर्माण होत नाही. तर मुमुक्ष कुणाला म्हणायचं? पुण्यपोटी धरी. काय? पुण्यपोटी धरी सत्संगाची इच्छा करी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष. म्हणजे पुण्यपोटाशी आहे, पुण्य करायचं, सत्संगाची फक्त इच्छा करायची. मला सत्संगाला जायला पाहिजे, मला देव पाहिजे. सत्संगाची फक्त इच्छा करायची. आणि संसारामध्ये विरक्त झाला, याला नाव काय म्हणायचं? मुमुक्ष. कदाचित मुमुक्ष पण बनाल, मुमुक्ष पण तुम्ही व्हाल. पण 4 सांगितलेलं काय? संतांचा आश्रय.
तर संतांचा आश्रय म्हटल्यानंतर संतांच्या काय ते बाबा रोकटोक बोलतात, संतांच्या काय शर्टात जाऊन बसायचंय काय, संतांच्या काय कोटात जाऊन बसायचंय काय, हा? संतांचा आश्रय म्हणजे काय पाय धरून बसायचे काय, काय सांगितलंय बाबांनी? संतांचा आश्रय, संतांचं सानिध्य, संत विचार सतत आपल्या काय पाहिजेत, काय संत विचारांचा नेहमी आपण आश्रय घ्यायला पाहिजे. मग असे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या रूपाने आपल्याला संतांचा आश्रय मिळाला. आपण किती भाग्याचे बघा. सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता आणि समुद्राची अथांगता आणि आईच्या प्रेमाची वात्सल्यता. किती हे सांगितलंय. ज्याला त्याला ज्याच्या ठिकाणी जागा दाखवून, बरोबर, ज्याला त्याला ज्याच्या ठिकाणी जागा दाखवून काय केलंय, वज्रासारखे कठीण, काय म्हटलंय, वज्रासारखे कठीण. आणि पुढं सांगितलंय निष्ठावंत साधकाला आपल्या पोटाशी धरून कसं लोण्याहून मऊ, काय तू माऊली हुनी मायाळ, काय सांगितले, तू माऊली हुनी मायाळ, म्हणजे तिच्या आईच्या प्रेमापेक्षा सुद्धा मायाळ. आता बघा आईचं प्रेम हे आपल्या गर्भातून आपण आपल्या बघा काय सांगितलंय, आईचं प्रेम म्हणजे आपण ज्याला जन्म देतो त्याच्यावर जास्त प्रेम असते, बरोबर. आणि सद्गुरूंचं काय, त्याच्यापेक्षाही आईचं प्रेम फक्त जन्म द्यायला पाहिजे म्हणून आईचं प्रेम जडतंय. पण माऊली काय करते, आपल्या सगळे दोष पोटामध्ये घालून आपल्याला काय करते, बरोबर आहे. म्हणजे माऊली उनी मायाळ. चंद्राची शीतलता म्हणजे चंद्रापेक्षा शीतळ काय नाही म्हणजे चंद्राहुनी शीतळ. पाणी पातळ आहे पण पाण्याहुनी पातळ. कल्लोळ प्रेमाचा. आणि पुढं काय, कल्लोळ प्रेमाचा. तुझं पाहे काय ते पुरुषोत्तमा, तुझही तुझं पुरुषोत्तम. काय सांगितलंय, नावात पण पावर आहे. काय नावात पण पावर आहे. म्हणजे ज्याला त्याला ज्याच्या ठिकाणी जागा दाखवून कठोर वज्रासारखे पण आपल्या निष्ठावंत साधकाला पोटाशी धरून काय केलंय, लोण्याहून मृदू असणारे श्रीपाद बाबा आपल्याला काय झाले, भेटलेले आहेत, बरोबर, भेटलेले आहेत. म्हणून कुणी निंदा अथवा वंदा श्रीपाद बाबांचा वसा आणि वारसा, श्रीपाद बाबांचा वसा आणि वारसा हाती घेऊन श्रीपाद बाबांच्या कार्यामध्ये सक्रिय राहणे हाच आमचा धंदा.
धंदा, पण श्रीपाद बाबांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये सक्रिय राहणे हाच आमचा धंदा. म्हणजे श्रीपाद बाबाचा आपल्याला आश्रय मिळालं. सांगण्याचं तात्पर्य आश्रय. आता बाबाने आपल्याला आश्रय दिलाय म्हणजे आपला जवळजवळ हा वैष्णव मेळावा प्रवचनामधून तेच हे चालेल. म्हणजे एकच आश्रय, संतांचा आश्रय. नाम झाला, नाम मिळालं, प्रबोध मिळाला, झालं का? झालं का? नाम मिळाला, प्रबोध मिळाला, संपलं का? घेतलंय मी नाम, झालंय माझं काम. संतांचा आश्रय महत्वाचा आहे. ताईंनी सकाळी सांगितलं, शिबिराजाची गोष्ट सांगितली, मस्त सांगितली. मी काय ती परत रिपीट करणार नाही. शिबिराजाकडे कबूतर आला, कशासाठी? आश्रयासाठी. ससाना पाठ लावलेला नाही त्याच्या शिकारीसाठी. आश्रय दिला. आश्रय दिल्यानंतर ससाना म्हणतो नाही, माझं तू शिकार घ्यायला नाहीस, मी काय खाऊ, मी उपाशी राहू का? मग त्यावेळेला संतांनी आश्रय दिला कबुतराला. मग आश्रय दिल्यानंतर त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी द्यावं लागलं. मग काय केलं? त्याच्याच वजनाचं काय दिलं? मांडीच्या मांसाचा गोळा दिला. आता सांगा, आम्ही कशाचे शिकार आहोत? काळाचे. देह काळाचे, धन कुबेराचे. म्हणजे आपण देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह काळाचा आहे, आपण काळाची शिकार आहोत. आपण काळाची शिकार आहे म्हणून आपण कुणाच्या आश्रयाला आलोय? संतांच्या आश्रय आलोय, संतांच्या पायाजवळ आलोय. बरोबर आहे? संतांच्या आश्रय आलोय. मग संतांनी आपल्याला आश्रय दिलाय म्हटल्यानंतर काहीतरी दिलं असणार नाही. असा कसा सोडेल काय? जसं ससाण्यानं सोडलं नाही काहीतरी घेतल्याशिवाय, तसं संतांना तरी सोडेल का? संतांनी काहीतरी दिलेलं आहे. मग म्हणून आपल्याला आश्रय मिळालाय. आता सांगा, आपल्याला आश्रय मिळालेला आहे म्हणून आपण काय आहोत? सुरक्षित. काय आहोत? सुरक्षित आहोत. मग आता सांगा, तरणं आणि सुरक्षित. तरले काय? तरण्यापर्यंत येतात सगळे, पण सुरक्षित असण्यापर्यंत येत नाही. तरणार हे नक्की आहे. तरले तरती भरवसा, नामधारकाचा ठसा. तरले पण सुरक्षित आहेत. सुरक्षित आहेत काय? सुरक्षित नाहीत म्हणून आनंद मिळत नाही. आनंद का मिळत नाही? समर्पण भाव नाही. तरलोय, जसं जगणं आणि जगणं सुरक्षित असणं, तसं तरणं आणि तरणं आमचं सुरक्षित कोणी केलेलं आहे? महात्म्याने केलेलं आहे. बरोबर? बरोबर आहे. ही पॉवर कशात आहे? सद्गुरु भजनामध्ये. कशात आहे? सद्गुरु भजनामध्ये ही पॉवर आहे. त्याच्यामुळं काय? आपलं तरणं सुरक्षित झालेलं आहे. आपण नामधारक आहोत. नामधारक. आता एक हे सांग, म्हणजे बघा, आपल्या ताई भगिनींना माहित आहे, गर्भधारक, गर्भधारणा आणि नामधारक. गर्भधारणा आहे म्हटल्यानंतर लक्षणं दिसायला पाहिजेत. बरोबर? लक्षणं. आणि जर चिंध्या बांधल्या असल्या तर चिरगुड बांधून बांधून लक्षणं दिसतील का? नाही. तसं नामधारक आहे म्हटल्यानंतर नामधारकाची लक्षणं दिसली पाहिजेत. बरोबर? त्यावेळेला नामधारक, आम्ही नामधारक, आम्ही नामाचे धारक कधी म्हणायचं? ज्या वेळेला लक्षणं दिसतील त्यावेळेला म्हणायचं नामधारक. मग आता विषय असा, जगन आपलं तरणं सुरक्षित पाहिजे. मग आता इथं जर म्हटलं आमचं झालं, मला नाम मिळाला, मला प्रबोध मिळाला, मला काय ते सगळं मिळालं, झालं, मला आता काय करायची गरज नाही, असा जर भ्रम करून घेतला, असा जर भास करून घेतला तर काय होईल? काय होईल? पतन होईल, खाली येईल. बाबांनी बघा त्यावेळेला सांगितलेलं, शिखरावर चढालाय, शिखरावर चढालाय, पडायचं असलं तर पायरीला पडा, लागणार नाही. कधी सांगितलेलं बाबांनी? पडायचं असलं तर पायरीवरच पडा, थोडीशी दुखापत होईल. जर शिखरावर चढून खाली पडला तर हा. आता दुसरं उदाहरण बघा,
जे आपल्या उपग्रह सोडले जातात, हा उपग्रह सोडले जातात, त्याला खालून काय दिली जाते? गती दिली जाते, बरोबर? गती दिली जाते. मग ज्या वेळेला उपग्रह सोडला जातो, ज्या वेळेला त्याला गती दिली जाते, तो कक्षेच्या बाहेर जाईपर्यंत त्याला गती दिली जाते. आणि एकदा काय कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर तिथं काय व्हायला पाहिजे? तो स्थिर व्हायला पाहिजे. आणि जर स्थिर झाला नाही तर जितक्या वेगाने त्याला गती दिलेली आहे त्याच्या डबल वेगानं तो जोरात येऊन खाली आदळतो, बरोबर? आदळतो. हा म्हणून काय सांगितलंय? आपलं आदळतो म्हणजे इथं काय झालं? हा दृष्टांत आहे, हा दृष्टांत आहे. म्हणजे जितक्या वेगानं वर जाईल तितक्या वेगानं तो खाली येईल. मग जर आपण म्हणालो आता मला काही करायची नाही, गरज नाही, मला आता काही करायची गरज नाही, मिळाला अनुग्रह, मिळाला नाम, बरोबर आहे. पण संतांचा आश्रय, कॉन्टॅक्ट आणि कनेक्टेड, सद्गुरु सानिध्य. बघा एक आपल्यातलीच गवळण म्हणते, सद्गुरु सानिध्याशिवाय क्षणभर राहू नकोस. दिवसातून थोडा तरी काय, सद्गुरु सानिध्याशिवाय दिवसातून थोडा तरी वेळ सद्गुरु सानिध्याशिवाय राहू नकोस. आता पुढे सांगितले, विश्वात्मके देवे सांभाळीती तुला, सद्गुरु सानिध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. आता पहिला सांभाळीती, दुसरं विश्वात्मके देवे शिकविती तुला, सद्गुरु सानिध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. तिसरं विश्वात्मके देवे जागविती तुला, सद्गुरु सानिध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. चौथं सांभाळीती, शिकविती, जागविती, सद्गुरु सानिध्याशिवाय. विश्वात्मके देवे पुरविती तुला, पुरविती काय ते ताईंच्या प्रमाणात, पुरविती आरती शिष्याची, म्हणजे विश्वात्मके देवे पुरविती तुला, सद्गुरु सानिध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. पुढे अजून आहे, विश्वात्मके देवे चालविती तुला, सद्गुरु मार्गावर चालविती तुला. तुला चालायचंय सद्गुरु मार्गावर, सद्गुरु धामापर्यंत तुला पोचायचं आहे, पण विश्वात्मके देवे चालविती तुला, सद्गुरु सानिध्याशिवाय क्षणभरही राहू नकोस. सगळं करणार आहेत संत, तुला जागवणार आहेत, तुला सांभाळणार आहेत, तुला शिकवणार आहेत, तुझ्या इच्छा सगळ्या पूर्तता करणार आहेत, तुला चालवणार सुद्धा आहेत. पण तू काय करू नकोस? क्षणभर सुद्धा तू त्यांच्याशिवाय राहू नकोस. म्हणून सांगितलंय काय, ह्या संतांच्या आश्रयाला आल्यानंतर हे आपल्याला समजते. संत भेटी होते हो, संत भेटी झाली, पण काय झालं? टिकली. काय संत भेट झाली, पण संत भेट झाली, संत भेट होणं अवघड आहे, पण झाली. बघा आता तसंच बाबा सांगतात, अनुग्रह आणि प्रबोध कधी मिळतो? संत भेटल्यावर मिळतो. आले बाबा घ्या अनुग्रह, आले बाबा घ्या अनुग्रह, असं आहे काय ते? अनुग्रह आणि प्रबोध कधी मिळतो? असंच चालेल नाही. संत भेट झाली, अनुग्रह प्रबोध झाला, पण असं नाही. बाबांनी काय सांगितलंय बघा, ज्यावेळी 100 जन्म आपण ब्रह्माचं कार्य करू त्यावेळेला आपल्याला अनुग्रह आणि प्रबोध मिळतो. आता बाबांनी तो सिद्धांत सांगितला, आपल्याला सहजच वाटत, बाबा आले घ्या अनुग्रह, बाबा आले घ्या प्रबोध. असं नाहीये. 100 जन्म ज्या वेळेला ब्रह्माचं कार्य, एक जन्म नाही, एक जन्म घेताना किती फेरा? एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. असा एका योनीतनं कोटी कोटी वेळा फिरल्यावर एकदा माणसाचा जन्म मिळतो. मग असे 100 जन्म आपल्याला ब्रह्माचं कार्य करायचं. ब्रह्माचं कार्य कुठलं करायचं आहे? वृक्ष संवर्धन करणे,
गोसंवर्धन करणे, विश्व कल्याणाचं कार्य करणे. ताईंनी सांगितले विश्व कल्याणाचं कार्यामध्ये काय ते या परमार्थामध्ये कुठं काय विश्व कल्याणाचं कार्य करायचंय काय? आता सगळ्यांना स्वहितच तेच चालू आहे, स्वहितच चालू आहे. मग असं 100 जन्म ब्रह्माचं कार्य करायचं, त्यावेळेला आपल्याला अनुग्रह आणि प्रबोध मिळतो. मग अनुग्रह आणि प्रबोध मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ब्रह्मस्थितीला पात्र व्हायचं आहे. बरोबर, ब्रह्मस्थितीला पात्र व्हायचं आहे. पण आपण ब्रह्मदेव आहे, आपलाही जन्म ब्रह्मदेवाचा जन्म नाभी कमळातून झाला, आपला बी जन्म नाळेतूनच झालाय. पण आपली वाढ गर्भात झालेली आहे. आपण ब्रह्मदेवाने आपण वेगळे नाही आहे. त्यांचा जन्म नाभी कमळात, आपला गर्भात झालेला आहे. आता बघा, आपण ब्रह्मदेव आहे पण ब्रह्म नाही, आपल्याला ब्रह्म व्हायचं आहे. संतांच्या चरणाजवळ राहून संतांचं चरण वंदन करून आपल्याला काय करायचं आहे? काय करायचं आहे? ब्रह्म व्हायचं आहे. मॅन टेन्स टू गॉड बट नॉट इक्वल टू गॉड. जवळ जवळ आहे पण गॉड नाही आहे. थोडासा हिरर आहे, तो बाजूला काढला की आपण जवळ जवळ देव आहे. मॅन इक्वल टू गॉड. नाहीतर काय होतंय? मॅन इक्वल टू मंकी. माणसाचा देव आहे सोडून माणसाचा माकड होतो. झालं. मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे? सद्गुरु चरणाचा आश्रय घ्यायचा आहे, सद्गुरु चरण वंदायचा आहे. याला सोडून दुसरं काही करू नका. म्हणून अभंगाचं प्रथम चरण. नमावे नित्य सद्गुरूंचे पाय, 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 पाय करुणाये अनतोपाय, अनतोपाय करुणाये, अनतोपाय करुणाये, करुणाये अनतोपाय करुणाये, अनतोपाय करुणाये, अनतोपाय करुणाये, अनुनय सारे गुरुचरणे अनुनय सारे गुरुचरणे अनुनय सारे गुरुचरणे अनुनय सारे. आता नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय. आपल्याला हे कळालं की सद्गुरूंचे पाय वंदन. आन तू उपाय करू नये. काय उपाय करू नका म्हणून सांगितलं तिने? काय करू नका म्हणून सांगितलं असेल भगवंताने? सद्गुरूंनी म्हणजे काय अपेक्षित असेल? आपण काय काय करतोय त्यांना माहित असतं. काय काय करतो आपण? बघा, आपण काय करतो? सद्गुरु चरण वंदन कराय सोडून, सद्गुरु चरण नमन कराय सोडून काय करतो आपण? बघा काय करतो. कुणबट कुळवाडी जैसा आन आन देव मांडी. माऊलींच्या ओव्या इथं या. आपण काय काय करतोय त्यांना माहित असतंय. लक्ष देऊन ऐका. झोप आली का? झोप आली नसली तरी पण उठवता येतं. बाबा सांगतात लहान मुलांना कसं उठवायचं, त्याच्यापेक्षा मोठ्यांना कसं उठवायचं, म्हाताऱ्यांना कसं उठवायचं आणि कीर्तनात झोपणाऱ्यांना कसं उठवायचं हे बाबांनी सांगितलंय. म्हणजे लहान मुलांना उठवायचं असेल तर आपण काय करतो? उठ बाळा, बरोबर, डोक्याला हात लावतो. त्याच्यापेक्षा जरा मोठा यंग जनरेशन असला तर डोक्यापासून खाली पाठीला हात लावतो. आणि जे वृद्ध असतात त्यांना काय करतो? चरण स्पर्श करतो. आणि कीर्तनात झोपलेला असला त्यांना काय करतो? मधी मधी भजन करून विठो विठ्ठल बोला मंडळी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. चाले का जागे? आता ऐका बघ. हा, आता आपण काय काय करतोय लक्ष देऊन ऐका. हा, कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी.
आदिलाची परी करी दया. जो शेतकरी असतोय तो शेतात वेगवेगळं धान्य पेरतोय, तसं आपण काय करतोय, वेगवेगळ्या देवतांची उपासना करतोय. पहिल्या देवताची उपासना करतोय, त्याच्याही पेक्षा जास्त दुसऱ्या देवताची उपासना करतोय. दुसरं, तया गुरुमार्गाचा टेके, जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्रू शिके एरू नेणे. एखादा जर गुरुचा थाटमाट बघितला तर काय करायचं, त्याचाच गुरुमंत्र घ्यायचा, दुसऱ्याचा घ्यायचा नाही. तिसरं, माझी मूर्ती निपजावी. काय, माझी मूर्ती निपजावी, ती घराच्या कोणे बैसावी. आपण जाय देवदेवी तीर्थयात्रा. माझी मूर्ती तयार करायची घरात आणि तिला कोण्यात बसवायची आणि आपण तीर्थयात्रेला फिरायचं. बरोबर. तिसरं सांगितलंय, नित्य आराधन माझे, काजी कुळदैवता भजे. करतोय आपण. पर्व विशेष की जे पूजा आन माझी आराधना करायची आणि काय करायचं, कुलदैवताला पूजायचं. आणि काय करायचं, विशेष पर्वणी असेल, मंगल विशेष पर्वणी असेल की वेगवेगळ्या पूजा अर्चा वेगवेगळ्या देवांच्या करायच्या. तिसरं सांगितलंय, माझे अधिष्ठान धरी ओसे आनाचे करी, पितृकार्य वसरी पितरांचा होय. माझं अधिष्ठान काय करायचं, स्थापना करायची माझी आणि नवस दुसऱ्याचे करायचे. पितृकार्याच्या श्राद्ध पक्षाच्या वेळेला पितरांचा भक्त होतो. पुढं सांगितलंय, एकादशीच्या दिवशी जे तुला पाड आमाशी, पंचमीच्या दिवशी ते तुला नागाची. एकादशीच्या दिवशी विठ्ठल विठ्ठल, पंचमीच्या दिवशी नागदेवता. पुढं सांगितलंय, चौथं मोटकी पाये, चौथं मोटकी पाये गणेशाचाची होय. चावदशे माये तुझाची भक्त. म्हणजे काय करतोय, हरीचा भक्त होतोय. चतुर्दशीच्या काळात, चतुर्दशीच्या दिवशी काय करतोय, चतुर्दशीच्या काळात हरीचा भक्त होतोय आणि चतुर्थीला गणपतीचा भक्त होतोय. गणपती बाप्पा की जय. आणि चतुर्दशीला काय म्हणतोय, आंबे तुझाची मी भक्त. बरोबर. आणि नंतर पुढं सांगितलंय, नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बसे नवचंडी. आदित्यवारी वाडी बहिरवा पात्री, नित्य नैमित्तिक कर्म बाजूला ठेवायची, मग अनुष्ठानाला बसायचं नवरात्रीच्या नवचंडी. रविवार असेल तर काय करायचं, भैरोबाला त्याच्या वात्रात नैवेद्य वाढायचा. त्याच्याही पुढे सांगितलंय, काय सांगितलंय, पाटी सोमवार पावे आणि बेलेसी घेऊन लिंगा धावे. सोमवार आला काय करायचं, बेल घेऊन लिंगाकडे जायचं. बेलेसी घेऊन लिंगा धावे, ऐसा एकला आगवे जोगावी जो. आता थोडं सांगितलंय बघा, ऐसा अखंड भजन करी, ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी. अखंड भजन करतो, या देवाला जा त्या देवाला जा, क्षणभर थांबत नाही. पण पुढं काय सांगितलंय भाऊनी, ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी, गाव द्वारी आहे वजैशी. देवाचं रूप घेऊन गावद्वारे आहे. म्हणजे आपली भक्ती कशी आहे, वेश्येसारखी आहे. म्हणजे असं म्हणून म्हटले, आपला तो एक देव करून घ्यावा, त्याने विन जीवा सुख नो हे. नाही, सुख नाही. म्हणून सद्गुरु वाचोनी सापडेना सोय सद्गुरु. आता पुढं सांगितलंय बघा, नाना साधने करीती, काय गुरु कृपे विन करीती. नाना साधने गुरु कृपे विन करीती. आता कार्तिक स्नान, माघ स्नान, कार्तिक स्नान या श्लोक आहे ते. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रते, दान, उद्यापन, गोरांजने, धूम्रपाने, पंचाग्नी साधने, सगळं करते. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रते, उद्यापने, गोरांजने म्हणजे स्वतःला जाळून घेणे आणि धूम्रपाने म्हणजे उलट टांगून घेऊन धूर लावून तप करणे. पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूला अग्नी पेटवून घ्यायचा, मध्ये उभारायचं. सूर्याची प्रखरता इतकी ज्याला म्हणजे पंचाग्नी साधन हे बी करते. व्रते काय ते टिळे, माळा, गोपीचंदने, ठसे, श्रीमुद्रांचे ठसे, घंटा घना घना वाजती, स्तोत्रे, स्तवने आणि स्तुती, ध्यान मुद्रा आसन करती, प्रदक्षिणा नमस्कार. आणि तो उपाय करू नये म्हणून सांगितलंय. पुढं काय सांगितलंय बघा, ध्यान मुद्रा धारणा,
भाव भक्ती आणि भजन आणि हे थोल ब्रह्मज्ञान कसं जवळ हे प्राप्त नाही. विठ्ठल 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 काय सांगायचं आहे काय ते नमावई नित्य सद्गुरूंचे पाय आन तू उपाय करू नये. ध्यान धारणा आसन भाव भक्ती पूजन आणि काही ब्रह्मज्ञान आणि काही सकळ थोल ब्रह्मज्ञान म्हणून सांगितले. ध्यान धारणा आसन हे काय सगळं सकळ थोल आहे. कशासाठी जवळ हे प्राप्त नाही. काय प्राप्त नाही काय सद्गुरू प्राप्त नाही. आणि की तो उपाय करू नये. मग काय करू नका काही संत संग धरा पूर्वीचा हा दोहरा उगवेल. संत संगतीचा करावा वास. काय सांगितलंय संत संग करायला सांगितलंय. संत संग धरायला सांगितलंय. मग आता इथे येऊन संत संग धरून किंवा सद्गुरू सानिध्यात येऊन काय करायचंय आपल्याला. बाबांनी काय करायला सांगितलं आपल्याला पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताचं चिंतन बरोबर. वृक्ष संवर्धन गो संवर्धन ब्रह्ममुहूर्ताचं चिंतन का करायचं बघा. आपलं पाप पुण्य इतकं असतंय की पुण्य जवा एवढा आणि पाप पर्वता एवढं असते. रोज घडतंय डेली न चुकता आपल्याकडून जवा एवढं पुण्य पर्वता एवढं पाप घडत असतंय. मग ते भरडायचं कसं. त्याला सद्गुरू नामाचं जाता पाहिजे. त्यावेळेला ते काय होतं पुण्य आणि पाप भरडलं जात आणि ते शिल्लक राहत नाही. म्हणजे जन्माला येत नाही. जन्माला काय येतो पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. म्हणजे जन्मा येणे ऐसे नाही केले. कशामुळे झालं हे कशामुळे सद्गुरूला शरण गेल्यामुळे हा उपाय केला. काय उपाय केला संतांची संगत धरली. संतांच्या सानिध्यात आला. संतांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये सक्रिय झाला. त्यामुळे काय झालं तुझं जेणे नाही जन्म यमाची यातना करा. काय सांगितलं आलं बघा. जेणे नव्हे जन्म यमाची यातना ऐसी असं काहीतरी करा. हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितले. आता पुढं संत काय म्हणतात गुरुचरणाविना मानू नये काही वेदशास्त्र पाही ह्याची सांगे. काही मानू नका गुरुचरणामुळे वेदशास्त्र पाही ह्याची. आता गुरुचरणा शिवाय काही मानू नका. म्हणजे आता बघा शास्त्र आज्ञा भगवंत आज्ञा आणि गुरु आज्ञा यातली काय मानायची. शास्त्र काय सांगतं. शास्त्र किती भारी आहे बघा. शास्त्र सांगतं जर शास्त्र आज्ञा असेल आणि जर भगवंत आज्ञा आली आहे तर काय करायचं शास्त्र आज्ञा बाजूला ठेवायची आणि भगवंताची आज्ञा मानायची. चला मग आता भगवंताची आज्ञा मानली आणि भगवंताची आज्ञा मानत असताना जर सद्गुरू आज्ञा आली तर काय करायचं सद्गुरू आज्ञा मानायची. शास्त्र आज्ञा जर मानली नाही तर दोष लागणार नरकात जाणार पाप होणार असं शास्त्र सांगते. मग ज्या वेळेला शास्त्र आज्ञा आली आणि गुरु आज्ञा आली तर काय करायची गुरु आज्ञा पाळायची. आणि ती पाळली. कुणी पाळली विठ्ठलपंतांनी पाळली बरोबर. विठ्ठलपंत हे मुक्तीच्या शेवटच्या मोक्ष प्राप्तीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होते. सद्गुरू आज्ञा आल्यानंतर तिथून ते माघारी केले. गुरु आज्ञा अंतिम सत्य. म्हणजे गुरु चरणाविन मानू नये काही. त्यांनी काय केलं गुरु आज्ञा मानली बरोबर. पुढं आता भगवंत आज्ञा. आता आपल्याला समजायला पाहिजे भगवंत आज्ञा कधी मानायची आणि गुरु आज्ञा कधी मानायची. गुरु जर आता ताई असेल तर मानायची काय आज्ञा. आता ताई निघाला मानायची. आता बळीराजाला शपथ देऊन सांगत होता कोण शुक्राचार्य गुरुच होता. मानली का आज्ञा. दान देणं हे पुण्यात्मक कार्य आहे आणि गुरु काय सांगत होते देऊ नको. पण भगवंत आज्ञा तिथं मानली बरोबर. तर तिसरं कुठं मानायची आणि कुठं सोडायची हे समजलं पाहिजे. आता निळोबराया ज्या वेळेला अनुष्ठानाला बसले होते त्यावेळेला कोण आले भगवंत आले बरोबर. उठ तुला काय पाहिजे मी देतो. नाही प्रार्थील्या वाचोनी आलासी का. त्यावेळेला त्याने काय केलं देवाची आज्ञा बाजूला ठेवली आणि गुरूंची आज्ञा म्हणजे गुरु आज्ञेकर तो गेला.
म्हणजे गुरुचरणा विन मानू नये काही, वेद शास्त्र हेची सांगे. अभंगाचं दुसरं चरण. गुरुचरण विना मानू नये काही, 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 गुरुचरण विना मानू नये काही. वेदशास्त्र पायी येती सांगे, वेदशास्त्र पायी येती सांगे, गुरुचरण विना मानू नये काही, गुरुचरण विना मानू नये काही. वेदशास्त्र पायी येती सांगे, वेदशास्त्र पायी येती सांगे, गुरुचरण विना मानू नये काही, गुरुचरण विना मानू नये काही. गुरुचरणा विन मानू नये काही, वेद शास्त्र पाही हेची सांगे. वेद काय सांगायला आले की गुरुचरणा विन तुम्ही काही मानू नका. गुरुचरण म्हणजे काय? गुरु हा कोण आहे? गुरु हा सुखाचा सागर आहे. त्यांना माना, त्यांना माना. आपलं काय चाललंय? सुखाचा सागर आहे, पण आपण काय करालोय? त्या सागरामध्ये सागराच्या लाटा आहेत, पण काय करालोय? कोण बोट बुडवले, कोण बोट बुडवले, कोण काय करायला आले? फक्त पाय गोटच ना. कोण काय करते? फक्त जाऊन हात पाय धुते. आणि कोण काय करते? आज जाऊन नाक धरून नाका तोंडात जाईल. सुखाचा सागर आहे गुरुचरण, म्हणजे सुखाचे सागर आहे. आणि कोण काय करते? पाण्यात जाऊन त्या सुखाच्या सागरात जाऊन डुबकी घेऊन तृप्त तृप्त होते. कोण? गुरुचरणाला मानणारे. गुरुचरणाला मानणारे काय होतात? तृप्त होतात. गुरुचरणाला माना म्हणून कोण सांगायला आलंय? वेद शास्त्र. वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सारज. बरोबर? शास्त्र आपल्याला सांगायलाय की गुरु, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. बरोबर? आपण शास्त्राचं ऐकणार नाही, आपण वेदाचं ऐकणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. हरि राधे तेरा वाला कोटी धन्य, कोटी धन्य. हरि तेरा वाला कोटी धन्य, कोटी धन्य. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. हरि पाटे तेरा वाला कोटी धन्य, कोटी धन्य. हरि पाटे तेरा वाला कोटी धन्य, कोटी धन्य. हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. मार्गे
जेथे गेला तो तेथेची मुकला. मनाच्या मार्गाने गेला तो तिथंच मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठी म्हणजे संतांच्या चरणावर. आता मला संतांच्या चरणावर भरपूर बोलतात. किती 4 दिवस कीर्तन करतात पण संतांचं चरणच माहित नाही. काय आहे चरण? देवाचं द्वार हे काय? संतांचं चरण माहित नाही. संतांचं चरण नाही, देवाचं द्वारच माहित नाही. देवाची द्वारी म्हणतोय नाही उपाक्षण बरी. देवाचं द्वार कुठं आहे? कुठं आहे देवाचं द्वार? संतांचं चरण हेच देवाचं द्वार आहे. म्हणून गुरु चरणाविन मानू नये काही, वेदशास्त्र पाही हेची सांगे. आता वेदशास्त्र काय सांगतंय हे बघूया. भजन करा विठो बारक माई. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद दीपाल बाबा सच्चिदानंद रामदास सब साव संतान की जय. अवधूत चिंतन गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. आता वेदशास्त्र पायी याची. वेदशास्त्र काय वेदशास्त्रामध्ये काय सांगितले? काय पुरावा आहे बाबा ते भूता सांगतात. बघा वेदशास्त्रामध्ये काय पुरावा आहे की ज्या वेळेला सांदीपाग नावाच्या शिष्याने वेदधर्म ऋषींची सेवा केली. सांदीपाग नावाच्या शिष्याने वेदधर्म ऋषींची फक्त सेवा केली. इंद्रिय निग्रह आणि सद्गुरूवर केलेली धारणा आणि सद्गुरूची चरण सेवा केली. चरण सेवा केल्यानंतर त्यांची चरण सेवा केलेलं ओझं कुणाला झालं? भगवंताला झालं. म्हणून भगवंत आले काय? वर द्यायला आले. कुणाला? चरण सेवा करणाऱ्यांना. कुणाला? संदीपाक ऋषींना. त्यांनी कुणाची सेवा केली होती? वेद धर्म ऋषीची. म्हणजे सेवा कुणाची करायची असते? धर्माची. वेद धर्म ऋषींची सेवा केल्याबद्दल ते त्यांना वर द्यायला आले. मग संदीपाक ऋषी म्हणतात, शिष्य म्हणतात की मी तुझं नाव घेतलेलं नाही किंवा तू येण्यासाठी मी त्यांची सेवा केलेली नाही किंवा तुझा मी जप केलेला नाही. तू का आला? तुम्ही का आला? जे हजारो वर्षे तपश्चर्या करतात त्यांना तुम्ही न दिसणारे, त्यांच्या तपश्चर्याला तुम्ही म्हणजे त्यांना न दिसणारे किंवा त्यांच्याकडे न जाणारे तुम्ही माझ्याकडे का आलात? तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणायला आले की माझ्यावर हे गुरु भक्तीचं ओझं झालेलं आहे आणि ओझं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला वर द्यायला आलो. काय केलेलं आहे तिने? फक्त काय केलेलं आहे? चरण सेवा. काय केलेलं आहे? चरण सेवा. म्हणून म्हटलंय एका जनार्दनी गुरु चरण सेवा अभंगाचं 4थं चरण. एका जनार्दनी चरण सेवा. एका जनार्दनी चरण सेवा. गुरु चरण सेवा. एका जनार्दनी गुरु चरण सेवा.
अग्नी गुरुचरण सेवा एका जनागरी गुरुचरण सेवा एका जनागरी गुरुचरण सेवा होय देवा सर्व भावे होय देवा सर्व भावे प्रिय होय देवा प्रिय होय देवा सर्व भावे वेदचक्र भामायेची सांगे वेदचक्र पायी ह्याची सांगे वेदशास्त्र पायी हेची सांगे वेदशास्त्र पायी हेची सांगे गुरुचरणा विना काही गुरुचरणा विना काही एका जनार्दनी गुरुचरण सेवा संदीपाक नावाच्या शिष्याने काही गुरुचरण सेवा केली म्हणून पुढच्या जन्मामध्ये पुढच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी महाविष्णूच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांनी काय केलं संदीपनी ऋषींची सेवा केली. ओझ झालेलं म्हणजे ते ओझ झालेलं उतरायला कधी आले त्यांनी शिष्यत्व ज्या वेळेला द्वापार युगामध्ये अवतार घेतला त्यावेळेला संदीपनी ऋषी हे काय झाले आधी कोण होते संदीपाक होते ते नंतर कोण झाले सद्गुरू झाले आणि त्यांचं शिष्यत्व कुणी केलं देवाने केलं. एवढं देवाने शिष्यत्व करायचं याच्या पाठीमागचं कारण काय अगोदर केलेली गुरुचरण सेवा देवाने शिष्यत्व मानायचं म्हणजे गुरुचरण सेवा केली. दुसरं एक छोटस उदाहरण गुरुचरण सेवेचं शबरीनं आई वडिलांना मानलं असतं तर कुणाची सेवा केली तिने संतांची. माझ्या लग्नामध्ये 500 बकऱ्यांचा बळी देऊन माझं लग्न करणारे कोण आहेत दुर्जन आहेत
अमात्य आहेत त्यांना मांडलं असतं तर त्यांना मांडलं नाही. त्याच दिवशी रात्री 500 भाकऱ्यांची दावण देऊन जर माझं लग्न होत असेल तर अशा दुर्जनांचा मला संग नको. मला कुणाचा संग? दुर्जनाचा संग नको फक्त म्हटलं, पण तिची वाट एक निवाडा केला, पण दुर्जनांचा संग नको. मग वाट कुठे गेली? सज्जनांच्याकडे. कुठे गेली? मातंग ऋषीच्या आश्रमाकडे. तिथे गेल्यानंतर काय झालं? तिथे गेल्यानंतर तिनं काय केली? संतांची सेवा केली. बरोबर. संतांची सेवा केल्यानंतर काय झालं बघा. मला राम भेटायला यावं म्हणून सेवा केलेली का हो? केलेली. तिला राम हे कोण आहे ते माहीतही नव्हतं. फक्त तिनं काय केलेली? संतांची सेवा. किती वर्ष केली? वयाच्या किती वर्ष बाहेर पडली असेल ती? किती? 5 ते 7 वर्षाची असताना जी बाहेर पडली. वयाच्या 80 वर्षानंतर तिला कोण भेटायला आले? रामचंद्र अनवाणी पायाने भेटायला आले. याचं कारण काय? केलेली संतांची सेवा. म्हणून एका जनार्दनी गुरु चरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. नमावे हे नित्य सद्गुरूंचे पाय आणतो उपाय करू नये. गुरुचरणाविन मानू नये काही वेदशास्त्र पाही हेची सांगे. एका जनार्दनी गुरुचरण सेवा प्रिय होय देवा सर्व भावे. यथामती यथा अवकाश. जे बोललं जे वधवून घेतले साळुंके म्हणजे बोलत सेवाने शिकविता धनी वेगळाची. बोलवणारा कोण आहे? तो वेगळाच आहे. यथामती यथा अवकाश. जे काही प्रगट झालेलं आहे ते कुणाचं आहे? या महात्म्यांचं आहे. हे फक्त इथं शोभेसाठी उभारलेलं आहे, पण वधवून घेणारे कोण आहेत? ते महात्मे आहेत. त्या महात्म्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोला जय विठ्ठल जय वेडी वागुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज महाराज ज्ञानेश्वरा खवाया पैकी करा क्षमा पराध महाराज देव तुकाराम.